मोठी बातमी उद्धव ठाकरे यांनी अगदी शेवटच्या क्षणी विधान परिषद निवडणुकीसाठी मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी घोषित केली होती. त्यामुळे विधान परिषदेच्या जागा 11 आणि उमेदवार 12 असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे कोणत्या तरी एका उमेदवाराचा पत्ता कट होणार हे निश्चित आहे. सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार विधान परिषदेच्या 8 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होऊ शकतात, तर एका जागेवरून काँग्रेसच्या प्रज्ञा सातव आणि शेकापच्या जयंत पाटील यांना निवडून आणण्याइतपत संख्याबळ मवियाकडे आहे. मात्र तिसऱ्या जागेवर उमेदवार निवडून आणण्यासाठी मवियाला वरच्या मतांची जुळवाजुळव करावी लागणारी आहे. याच जागेवरून उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना मैदानात उतरवून राजकीय जुगार खेळला आहे. मिलिंद नार्वेकर यांचे सर्वपक्षीयांशी असलेले सलोख्याचे संबंध पाहता ते निवडणुकीत चमत्कार करू शकतात अशी चर्चा आहे. त्यामुळे ते महायुतीमधील कोणत्या पक्षाची मतं फोडून स्वतः निवडून येणार अशी चर्चा कालपर्यंत सुरू होती. मात्र बुधवारी विधानभवनात शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी एक खळबळजनक शक्यता वर्तवली आहे. या निवडणुकीत मिलिंद नार्वेकर यांच्यामुळे काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांचा पराभव होऊ शकतो असा सरनाईक यांचा अंदाज आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. जून 2022 मध्ये शिवसेनेत बंड होण्याच्या आदल्या रात्री झालेल्या विधान परिषद निवडणुकीत हमखास निवडून येण्याची खात्री असलेल्या काँग्रेसच्या चंद्रकांत हडळद यांचा पराभव झाला होता. त्याचीच पुनरावृत्ती या निवडणुकीत होणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे.